आजकालची लोक पैशामध्ये डुबलेत आणि मी इकडे दिवस रात्र चॉकलेट मध्ये. थांबा पुढे सांगतो. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. माणसाने स्वतःला आहे ना कुठल्याही गोष्टीत कमी नाही लेखलं पाहिजे आणि आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही असं म्हटलं पण नाही पाहिजे. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी बऱ्याचशा गाड्या आणि ट्रॅक्टर वगैरे सगळं चालू शकतो. ते म्हणतात ना माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत, तसंच काहीतरी. मी 2 व्हीलर पासून तर 4 व्हीलर पर्यंत कोणतीच गाडी ना कोणी शिकवली नाही मला. चला बोलता एक गोष्ट सांगून देतो. 4 व्हीलर शिकायसाठी मी काय केलं, जेव्हा घरी कोणी नसेल ना तेव्हा मी गपचूप 4 व्हीलरची चावी घ्यायचो आणि मग तसं स्टार्टर मारून हळूहळू मी गाडी शिकायला लागलो. आणि मग जेव्हा स्वतः घरच्यांना कळालं की याला गाडी येते तेव्हापासून त्यांनी मला कामालाच लावलं. तुमच्या बाबतीत ते सेम असंच असेल काही वेळेस. माझं सांगायचं म्हणणे असं की तुम्हाला गाडी येते हा मुद्दा नाहीये, की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे हा माझा मुद्दा आहे. होय पोरांनो, तुम्ही नका आता गपचूप गाड्यांच्या चावी घेऊन गाड्या फिरू. माझ्या फादरने नाही मला हाणलं, पण तुमचा फादर नक्कीच तुम्हाला हाणीन. बरेच दिवस झालं चॉकलेट खायची लई इच्छा झालती, आज डायरेक्ट डबाभर चॉकलेट खाल्ली. चला आता बऱ्याच जणांना समजलं पण असेल हे चॉकलेटीचं नाव काय. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून ना तुम्हीच सांगायचं या चॉकलेटचं नाव काय. काम करता करता तेवढ्यात लाईट गेलती. इकडे मम्मीने तोंडावरून हात काढला, तेवढ्यात लाईट आली. आता ती चॉकलेट मला नव्हती खायची, ह्या कोंबड्यांना खायला घालायची होती. त्या चॉकलेटी बरोबरच थोडी काही औषध होती, ती पण आपल्याला ड्रम मध्ये टाकायची होती. मग या पक्ष्यांचं पाणी भरून झाल्यानंतर 2-3 हजार पक्षी जे कमी पडत होते ते ह्या कंपनीकडून परत आले. त्यात मला हा पक्षी ना सेम खारुताई सारखा दिसला. त्याच्या पाठीवर ना सेम खारुताई सारख्या 3-4 रेषा दिसायच्या. अशा प्रत्येक लॉट मध्ये ना 2-3 तरी पक्षी ना असे अँटिक पीस भेटत येतात. मग हे पक्षी सोडून झाल्यानंतर ना आमच्या दोघा भावांचे ना लयच प्रेम उतू चाललं होतं. इकडे माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे, पण त्याच्या हाईट आणि वजनानुसार ना त्याला मलाच उचलून घ्यायला लागत.